नमस्कार. विवेक संवाद चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. मी विवेक इनामदार. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्या प्रक्रियेतले नेतृत्व, विशेषतः यशवंतराव चव्हाण यांचे योगदान, इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा हा संवाद असेल. महाराष्ट्राची जडणघडण, त्यामागचा संघर्ष, आजची आव्हाने आणि उद्याची दिशा या सर्वांवर आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत अरुण तुकाराम बोऱ्हाडे. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले बोऱ्हाडे हे साहित्यिक, कामगार नेते व व्याख्याते म्हणून ओळखले जातात. पिंपरी चिंचवड परिसरात गेल्या 35 वर्षाहून अधिक काळ सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व कामगार चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला असून इतिहास, साहित्य आणि कामगार प्रश्नांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे, तसेच व्याख्याने पण दिली आहेत. अरुणजी, विवेक संवादमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार. महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली तेव्हाची की त्यापूर्वीची महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, भाषिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती? सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांनाच महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्याही शुभेच्छा देतो. प्रश्न खूप छान आहे. 1 मे पूर्वीचा महाराष्ट्र आणि 1 मे नंतरचा महाराष्ट्र. 1 मेचा पूर्वीचा महाराष्ट्र राज्य हा स्वातंत्र्याच्या आधीपासून असा कुठेतरी खदखदत होता. भाषेसाठी, एकजिनसीपणासाठी तो खदखदत होता. अगदी तुम्ही म्हणाल स्वातंत्र्यपूर्व काळात तर हो, 1912च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेला मराठी राज्य झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आणि चर्चा त्यावेळी झालेली होती. अर्थात स्वातंत्र्य खूप दूर होतं. त्यावेळी स्वातंत्र्याचा सूर्य उगवेल की नाही माहिती नव्हतं. लोकांनी त्यावेळचे जे धुरीण होते त्यांनी आधी देश स्वतंत्र होत्या मग पाहू म्हणून केलं. जेव्हा स्वातंत्र्य टप्प्यामध्ये आलं आहे आणि आता आज ना उद्या देश स्वतंत्र होणारच आहे ही चर्चा सुरू झाली, त्यावेळेला प्रांतिक सरकार होतं. प्रांतिक सरकारच्या काळामध्ये त्यावरती चर्चा खूप चालत होत्या. महाराष्ट्र कसा होता? आत्ताचा जो विदर्भ आहे, नागपूर आणि तो संपूर्ण भाग, त्यावेळेला प्रांतिक सरकार होती ब्रिटिशांच्या काळातली, तर तो भाग मध्य प्रांताला जोडलेला होता. अलीकडचा जो भाग आहे, मराठवाड्यातले जे जिल्हे आपण जे मोजतो ते त्याला हैदराबाद स्टेट होतं. जे निजामाचं पूर्वीचं निजाम स्टेट होतं ते हैदराबाद स्टेट म्हणून होतं. उर्वरित जो महाराष्ट्र आहे तर तो खाली आत्ताचा आपण अजूनही त्याला दक्षिण महाराष्ट्र म्हणतो. ते दक्षिण महाराष्ट्रातले जिल्हे, तो संपूर्ण पट्टा, सांगली सांगली नव्हतंच खरं तर, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, कारवार ही असा एक समुदाय होता. आणि कोकण आणि उरलेले आपले हे जिल्हे आणि गुजरात आपल्याला जोडलेला होता. गुजरात आणि महाराष्ट्र मिळून मुंबई राज्य होतं, मुंबई प्रांत होता. मग मराठी भाषिकांचं राज्य व्हायला पाहिजे. आता आपण जे होतो याच्यामध्ये मराठी होते, कानडी होते, गुजराती होते, सर्वच होते. 1946ला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं बेळगावला, गत्रे माडखोलकर हे त्यावेळचे ख्यातनाम पत्रकार होते, साहित्यिक होते, विचारवंत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ते संमेलन झालं. त्या संमेलनामध्ये पहिल्यांदा हा ठराव आला की संपूर्ण मराठी भाषिकांचं असं हे राज्य व्हावं, त्यासाठी सर्व धुरीणांनी प्रयत्न करावेत. अर्थातच त्यावेळेला काँग्रेसची चळवळ होती आणि सर्व धुरीण त्यामध्ये होते. महात्मा गांधी त्याचे प्रमुख होते. मग महात्मा गांधी आणि तत्सम जे सर्व नेते होते त्या नेत्यांकडे पाठपुरावा करायचं ठरलं. पण पुन्हा तो प्रश्न थांबला. 47 साली नवीन आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग स्वातंत्र्यानंतर आपलं धोरण ठरलेलं होतं की प्रांतवार, भाषावार प्रांतरचना करायच्या, हे धोरण होतं. मग त्याच्यामध्ये इतर राज्यांचं झालं. गुजरात महाराष्ट्राचा तिढा काही सुटत नव्हता. मग त्याला अनेक कारणं आहेत. त्यावेळच्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री पूर्वी खेर साहेब होते. त्याच्यानंतर मोरारजीभाई देसाई आले. मोरारजीभाई देसाई आल्यानंतर खूप जोराने ह्या मागण्या व्हायला लागल्या. 1946 सालीच त्यावेळचे एक प्रबळ असे काँग्रेसचे नेते होते शंकरराव देव. शंकरराव देवांनी ही संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापना केली आणि त्याच्यामध्ये अनेक त्यावेळच्या धुरीणांना
समाविष्ट करून घेतलं की आणि ही मागणीचा जोर धरला. त्या मागणीला त्यावेळच्या वर्तमानपत्रातून एक खूप चांगला म्हणजे पाठिंबा त्यांना मिळत गेला. मात्र चर्चेला गुऱ्हाळ चर्चेचं संपत नव्हतं आणि प्रत्यक्ष निर्णयापर्यंत काही प्रकरण जात नव्हतं. अखेर 1952च्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 52च्या विधानसभेच्या निवडणुका खूप जोशात झाल्या, कारण स्वातंत्र्यानंतरचं एक वेगळं स्पिरिट, वेगळा जोश संपूर्ण लोकांच्या मध्ये होता. असं म्हटलं जातं की 52ला जे थोडासा विषयांतर तेवढ्यापुरतं 52ला जे मतदान लोकांनी केलं, जवळपास 76 ते 78% मतदान त्यावेळच्या जनतेने केलं. ते नंतर आपल्या शिक्षित पिढीने कधीही तो आकडा गाठलेला नाही. याचा अर्थ की त्यावेळी स्वातंत्र्यानंतर देशप्रेमाचं एक भरतं आलेलं होतं आणि मग त्या भरत्यामध्ये पुन्हा आपला विषय मागे राहिला महाराष्ट्राच्या मराठी राज्याचा. 52 नंतर पुन्हा चर्चा सुरू झाल्या 3 निवडणुकीनंतर की आता हे झालं पाहिजे. 53ला अधिक सुरुवात झाली आणि 1954-55 या काळामध्ये अनेक त्याच्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असतील, आचार्य अत्रे असतील, ही संपूर्ण मंडळी यांची एक मोठी फळी मुंबईमध्ये तयार झाली. कारण मुंबई हे केंद्र होतं आणि मराठी राज्य झालं पाहिजे, मराठी राज्य झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करा. मग पुढे मला वाटतं 1953लाच फाजल अली आयोगाची नेमणूक केली की तुम्ही सर्व आढावा घ्या आणि काय करता येईल ते करा. बराच काळ त्यांनी घेतला फाजल अली आयोगाने. दरम्यानच्या काळामध्ये मोर्चे, हरताळ म्हणजे आज ज्याला आपण संप म्हणतो, बंद म्हणतो, त्याला त्या काळी हरताळ शब्द जास्त प्रसिद्ध होता. हेच व्हायचं. मोरारजीभाई पंतप्रधान होते, माफ करा मुख्यमंत्री होते आणि मोरारजींच्या काळामध्ये 54-55 या काळामध्ये अनेकदा गोळीबार झाले पोलिसांच्या करवी आणि त्याच्यामध्ये कुठे जळगावमध्ये, कुठे मुंबईमध्ये, कुठे कोल्हापूरमध्ये वेगवेगळे ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं व्हायची त्या ठिकाणी गोळीबार झाले की 4-2 माणसं जायची, 4-2 जण. आज जे मुंबईमध्ये आपण 105 हुतात्मे होतो, हे 105 हुतात्मे एका दिवशी गेलेले नाहीत. ह्या सर्वांची गोळाबेरीच म्हणून ती आहे. मात्र हे सगळे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठीचा लढा तीव्र करण्यासाठी हे लढे होते. आणि मग याच्यावरती फजल आयोग जेव्हा आला, त्या आयोगाचं अहवाल जो सादर झाला, तो अहवाल असा होता की आत्ताचा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि याच्यातून विदर्भ आणि मराठवाड्याला त्यांनी वगळलेलं होतं. अशा पद्धतीचं राज्य त्यांनी देऊ केलं. त्याला जोरदार आक्षेप सर्वत्र घेतला गेला. इतिहासाची पानं चाळताना आपल्याला जाणवतं की खेड्यापाड्यातून लोक उठाव करत होते की त्यावेळी तर वर्तमानपत्र फार मोठ्या प्रमाणात नव्हती, चॅनल्स नव्हते, पण जे वर्तमानपत्र काही गावामध्ये जायचं त्या गावामध्ये ते प्रभावशाली असायचं. केसरीसारखं वर्तमानपत्र त्या काळामध्ये अत्यंत प्रभावीपणे त्यांनी, कारण पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं जयंतराव टिळकही त्या आंदोलनामध्ये उतरलेले होते. साहजिक केसरीचा ही प्रभाव मोठा होता. संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे तिची ठिणगी नेमकी कशामुळे पडली? ही ठिणगी हा शब्द मला रुचत नाही, कारण असा ही बेसिक मागणी होती, ही अंतःकरणातून आलेली मागणी होती की जेव्हा देशामध्ये तुम्ही भाषावार प्रांतरचना करायचं ठरवलेलं आहे, मग ती इतर राज्यांची झाली, उत्तरेतर राज्यांची तुम्ही केली. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 2 भाषा, मोठ्या 2 भाषा, गुजरात आणि महाराष्ट्र आत्ताचा, हे एकत्र होते. मग आम्हाला वेगळं देण्यात तुमच्या नेमक्या अडचणी काय? आणि खरी ठिणगी काय होती किंवा खरा कळीचा मुद्दा काय होता? तो मुंबई हे त्याही काळी जगातली जी काही प्रमुख शहर होती त्यातलं एक शहर होतं. बरोबर. मुंबई त्याही काळी म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुद्धा ब्रिटिशांनी मुंबईत महत्त्वाची मानलेली होती आणि मुंबईतून सगळे कारभार चालायचे. मुंबईच्या अवतीभोवती तिकडनं सुरत असेल आणि इकडनं मुंबई, सगळे उद्योगधंदे मुंबईमध्ये होते. मोठमोठ्या उद्योगांच्या केंद्रस्थानं मुंबई होती. ती मुंबई कोणाकडे? मुंबई महाराष्ट्राला द्यायची का मुंबई गुजरातकडे द्यायची? हा खरा मुद्दा होता आणि त्या मुद्द्यावरती एकमत होत नव्हतं. ही अंतर्गत ती गोष्ट होती. आणि मग ही मराठी राज्य करताना जे धुरीण होते त्या धुरीणांना किंवा राज्यकर्त्यांना निर्णय घेता येत नव्हता. आणि मग खरं तर मग पुन्हा मुद्दा आला, मोरारजीभाई राज्याचे प्रमुख होते, हे कसं करायचं? मोरारजीभाई साहजिक आहे, ओपन कुठं ते बोलत नव्हते, परंतु हातातून मुंबई सोडायला ते तयार नव्हते. आणि मग त्याचं जेव्हा हे विस्तृत प्रमाणात सुरू झालं, फाजल आयोग बाजूला ठेवला गेला. मग ह्याच्यावरती काय केलं पाहिजे? केंद्रामध्ये देखील
कारण जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, एका बाजूला देशाला पुढे घेऊन जायचं ते काम करायचं त्यांचं धोरण होतं. पंचवार्षिक योजना त्यांनी आणलेल्या होत्या आणि मग त्याच्यावरती एक सूत्र त्यांना आणि शंकरराव देवांसारखे जे काँग्रेस चळवळीतले अत्यंत अध्वर्यू होते, मोठे नेते होते, ते सुद्धा ह्या मागणीसाठी पाठीशी होते. आणि मग याच्यामध्ये सरकारनं 57च्या ज्या निवडणुका झाल्या, 57च्या निवडणुकीच्या अगोदर 56 साली विशाल द्वैभाषिक आलं. विशाल द्वैभाषिकामध्ये गुजरात आणि आत्ताचा महाराष्ट्र अशा पद्धतीचं राज्य, भलं मोठं राज्य तयार झालं. आणि मग या राज्याचं धुरा त्यांनी यशवंतराव चव्हाणांकडे दिली. एक मध्यम कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला, पण प्रखर बुद्धिमान माणूस आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा. आणि त्या यशवंतराव चव्हाणांनी जी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी वृत्ती होती, ती वृत्ती याच्यामध्ये बऱ्यापैकी कामाला आली. त्यांनी विशाल त्या संयुक्त किंवा त्याला द्वैभाषिक शब्द आहे, द्वैभाषिक राज्याचं नेतृत्व करत असताना काय त्यांनी पद्धतीने बांधणी केली. आपण जर पुन्हा गेलो मागे तर विकासाचं काम करत असताना त्यांनी दिल्लीकरांची मेहरबानी मन जिंकण्याचं काम त्यांनी केलं. ती बुद्धिचातुर्य त्यांनी त्या ठिकाणी वापरलं. आणि मग त्या एका बाजूला आंदोलनं वाढत होती. आपल्याला आठवत असेल किंवा वाचनातही असेल, प्रतापगडावरती छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जेव्हा झालं, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं जातं की दोन्ही बाजूने त्यांनी डोकं चालवलं. एका बाजूला देशाच्या पंतप्रधानांना आणलं, आंदोलन पेटलेलं होतं. जे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी खुल्या रस्त्यावरती उतरलेले होते, त्यांनी मुंबईपासून तर प्रतापगडापर्यंत त्यावेळी मोटारीने प्रवास होता, सर्वत्र त्यांना निदर्शनं करण्याचा कार्यक्रम केलेला होता. असं सांगितलं जातं की त्यांना सपोर्ट देणारे आतल्या बाजूचे यशवंतरावच होते. अच्छा. हां, आणि स्वतः यशवंतराव त्यांच्या गाडीत होते. आणि मग विशेषतः पुण्यातून पुढे जाताना मोठ्या प्रमाणामध्ये ती आंदोलनं, निदर्शनं झाली. नेहरूंनी विचारलं हे काय चाललंय नेमकं? तर त्यांनी सांगितलं लोकांची मागणी, जनभावना पेटलेल्या आहेत की त्यांचं म्हणणं आहे की हा संयुक्त मराठी राज्य हे झालं पाहिजे आणि यासाठी आपल्याला निर्णय हा घ्यावा लागेल. पुढे तोंडावरती याच्या 57च्या निवडणुका होत्या. 57च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व विरोधी पक्ष एकवटले काँग्रेसच्या विरोधामध्ये, किंबहुना संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी ते एकवटले. आज जर आपण त्याची पानं चालली तर लक्षात येतं की अरे हे कसे काय एकत्र होते, कारण पुढे नंतर ते कधीच एकत्र नव्हते. म्हणजे त्याच्यामध्ये कम्युनिस्ट होते, समाजवादी होते, जनसंघाचे ही होते. संयुक्त महाराष्ट्राचा तो भाग होता. जनसंघाला एकच जागा दिली त्यावेळेला, कारण त्यांचं क्षेत्र कमी होतं. पण सांगायचं काय की यांनी तेवढी ताकद लावली की त्याचा परिणाम 57च्या निवडणुकीमध्ये बसला. विदर्भ मराठवाड्यामध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये काँग्रेसला फार मोठा धक्का बसला. आणि मग त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा हे विचार केला पंडित नेहरूंनी. आणि आता हे नेमकं पुढचा निर्णय काय, यशवंतराव चव्हाणांनाच मुख्यमंत्री केलं गेलं. यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीमध्ये जाऊन पंडित नेहरूंना समजावलं, इंदिरा गांधींना समजावलं, महाराष्ट्र हे आपलं महत्त्वाचं ठिकाण आहे, मुंबई ही महत्त्वाची जागा आहे आणि मुंबईचा विकास आपल्याला कोणतून चालणार नाही. आंदोलनं वगैरे संप झाले की तो विषय थांबायचा, कारखाने बंद व्हायचे. आणि सगळ्यामध्ये ह्याच्यात जर योगदान कोणाचं असेल ना, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ते कामगारांचं होतं, शेतकऱ्यांचं होतं. ग्रामीण भागामध्ये शेतकरी रस्त्यावरती यायचा आणि शहरी भागामध्ये कामगार रस्त्यावरती यायचा. आणि मग यशवंतराव चव्हाणांनी नेहरूंचं मन जिंकलं. ह्याही मंडळींना, बाकीच्यांना सांगितलं. तोपर्यंत चव्हाण विरोधात सुद्धा इतकी लाट, आजची जर वेगवेगळी वर्तमानपत्रांचं आपण जर जुने रेकॉर्ड जर पाहिले, मराठामध्ये, केसरीमध्ये किंवा इतरही वर्तमानपत्र आणि पुस्तकं काही, तर यशवंतराव चव्हाणांच्या विषयी खूप भयान अशा टीका त्याच्यामध्ये दिसतात. परंतु यशवंतराव चव्हाण ही मुरब्बी होते. त्यांनी सत्तेच्या केंद्रस्थानी थांबून एका बाजूला त्यांच्यातले काही विरोधकांना ते सांभाळायचे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस, कारण त्यांनी सांगितलं होतं, त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी सांगितलं आपण सगळे जर रस्त्यावरती आलो तर तुमचा निर्णय घेणार कोण? आणि मला वाटतं याला बुद्धिचातुर्य म्हणतात. ते त्यांनी केलं आणि यशवंतराव चव्हाण दिल्लीकरांचं मन जिंकण्यामध्ये यशस्वी झाले आणि 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्र राज्याची निर्मितीच्या त्या क्षणी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आलेले होते. मुंबईत सभा झाली 30 एप्रिलला. दुसऱ्या दिवशी शिवनेरी, त्याच्यावर आपण येऊ सविस्तर. पण त्यापूर्वी मुंबईसह महाराष्ट्र
या मागणीचं महत्त्व कसं होतं? कारण या सगळ्यात हे सगळ्यांचं हे होतं गुजरातचंही आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबई हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. तुमच्याच प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे. आर्थिक राजधानी हा एक महत्त्वाचा भाग होता. मुंबई शिवकालापासून आपल्याला जिंकता आलेली नव्हती. हे शल्य शिवकाळाच्या नंतरच्याही अनेक राज्यकर्त्यांच्या मनामध्ये होतं आणि मग ही मुंबई या निमित्ताने आपल्याकडे आहे. मुंबईमधल्या त्यावेळच्या संपूर्ण कापड गिरण्या असतील, तिथले बंदरं असतील, इथे काम करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये हा मराठी माणसांचा वर्ग होता. त्या मराठी माणसांच्यावरती ती मुंबई उभी होती. आणि मग तुम्ही जर शाहीर अण्णाभाऊ साठेंचे पोवाडे जर वाचलेत किंवा ऐकलेत, इतरही अनेक मान्यवरांचे पोवाडे ऐकलेत, त्याच्यामध्ये ह्याचं समीकरण आपल्याला घालून दिलेलं की ही मुंबई मराठी माणसाची कशी, इथं कष्ट करणारा, इथं घाम गाळणारा, इथं पैसा निर्माण करणारा आणि या जगाला उचलून धरणारा जर कोण असेल तर तो आमचा मराठी माणूस आहे. आणि त्या मराठी माणसाच्या हातामध्ये ती मुंबई असली पाहिजे आणि ही आर्थिक राजधानी आमच्याकडे असावी, हे त्याचं मूळ गाभा होता. आता आपण पुन्हा मागाच्या मुद्द्याकडे हो येऊ. हो 1 मे 1960 हा दिवस कशा पद्धतीने, त्या दिवसाच्या काय आठवणी आहेत आणि तेव्हाचं वातावरण कशा पद्धतीचं होतं? खरं तर त्या काळात तुम्ही नव्हतात पण मी नव्हतो, परंतु इतिहासाची पानं जेव्हा आपण चाळतो, 30 एप्रिलला शिवाजी पार्कला फार मोठी सभा झाली. म्हणजे त्या सभेची वर्णनं खूप ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहेत. त्याचे साक्षीदार असलेले एक त्या काळातले तरुण पत्रकार मधुकर भावे यांचं मी गेल्या वर्षी त्याचं वर्णन त्यांच्या तोंडून ऐकलेलं होतं की त्या काळात लाखोच्या संख्येमध्ये ही सभा होती आणि त्या सभेमध्ये यशवंतराव चव्हाणांनी पंडित नेहरूंना सांगितलं की पंडितजी, तुम्ही दिल्लीवरून इथे आलात, हे राज्य आम्हाला मराठी माणसाच्या पदरामध्ये दिलेलं आहे, तुम्ही आमचं ऐकलेलं आहे, यानंतर या मराठी माणसाला तुम्ही कोणताही शब्द टाका, हा सह्याद्री हिमालयावरती जर कुठलं आक्रमण झालं किंवा जर कुठलं संकट आलं तर त्याच्या मदतीला सह्याद्री धावल्याशिवाय राहणार नाही, छातीचा कोट करून तो सह्याद्री त्या ठिकाणी येईल. अर्थात सह्याद्री ही उपमा महाराष्ट्राला मराठी माणसांना दिली आणि हिमालय ही संपूर्ण भारतासाठीची उपमा आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ते पुढच्या 1.5-2 वर्षातच घडलेलं आहे की चीनने ज्यावेळेस आपल्यावरती आक्रमण केलं भारतावरती आणि कृष्ण मेनन संरक्षण मंत्री होते, निर्णयामध्ये काही कमी जास्त झालं असेल पण संरक्षण मंत्री बदलले पाहिजेत, ही भावना ज्यावेळेस देशाच्या मनामध्ये निर्माण झाली तर देशामध्ये इतके दिग्गज नेते असताना यशवंतरावांच्या विषयी पंडित नेहरूंना जर पहिली कोणाची आठवण झाली तर ती यशवंतराव चव्हाणांची झाली. त्या वाक्याची पूर्तता त्या ठिकाणी आली. त्यावेळचा त्यांचा जो निर्धार असेल, जे काही त्यांचा आत्मविश्वास असेल आणि दिलेला शब्द पाळण्याची क्षमता आणि काही करून दाखवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, हा एक भाग आपल्याला दिसतो. असं म्हटलं जातं की मंगल कलश हा शब्द भारतातल्या कोणत्याही राज्यासाठी वापरला गेलेला नाही आहे, कोणत्याही घटनेसाठी नाही. मंगल कलश यासाठी की 105 हुतात्म्यांनी आमच्या रक्त सांडलेलं आहे आणि त्या रक्ताचं आम्ही चीज हे चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, मांगल्यानं झालं पाहिजे. जगामध्ये अनेक सत्य आलं. त्यावेळेचं यशवंतराव चव्हाणांचं भाषण जर आपण वाचलं तर ते म्हणतात की मायबाप हो, आतापर्यंत जगामध्ये अनेक राज्य आली आणि गेली, अनेक सत्ता आल्या आणि गेल्या, अनेक शाह्या आल्या आणि गेल्या, परंतु हे जे महाराष्ट्र राज्य आहे हे लोकशाहीतलं असं एक राज्य आहे की जे कधीच कुठे जाणार नाही, जे असेल ते कायमसाठीचं असेल. आणि हे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत म्हणाले की या राज्याची की 300 वर्षानंतर छत्रपती शिवरायांनी या भूमीमध्ये जे काही पावित्र्याचं काम केलं, जे काही मांगल्याचं काम केलं, तो मंगल कलश आज आपण पुन्हा या ठिकाणी प्रज्वलित करत आहोत. ही ज्योत आपण प्रज्वलित करत होतो म्हणून त्याला मंगल कलश त्यांनी नाव दिलं आणि तो मंगल कलश शब्द महाराष्ट्राच्या मनामध्ये रुजलेला आहे. आजही महाराष्ट्राचा मंगल कलश कोणी आणला? यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला. अर्थात चव्हाण साहेबांचं कधीच म्हणणं नव्हतं की तो मी आणला. ते म्हणायचे तमाम मराठी माणसांनी लढून झगडून असीम त्याग आहे, अनेकांची बलिदान त्याच्यामध्ये आहेत. 105 हुतात्म्यांची नावे त्या ठिकाणी कोरलेली आहेत आज आपण पाहतो. पण त्याच्याही पलीकडे खेडोपाडी असे काही असू शकतात की अनेक जण पंगू झाले, अनेक जणांची घरदारं गेली, असे काही त्यागी लोक त्याच्यामध्ये आहेत. त्या सगळ्यांचं योगदान म्हणजे हा महाराष्ट्र राज्य आहे. आज त्याला 66 वर्ष होत आहेत. बरोबर. अनेक तुम्ही याच्यात प्रचंड वाचन केलेलं आहे, अनेक लोकांशी या विषयावर बोलला आहे. तर त्या काळाशी संबंधित अशी एखादी मनावर ठसलेली, कायमची ठसून गेली असं एखादी गोष्ट आहे का? एक फार महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये आहे.
महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना अर्थातच ती यशवंतराव चव्हाणांशी संबंधित बाब आहे. आज आपल्याला कदाचित त्याचं महत्त्व नवीन पिढीला कळणार नाही, पण त्या काळी देश चालवताना देशाजवळ पैसा नव्हता, उत्पन्नाची साधनं कमी होती. आणि मग पंचवार्षिक योजना का आली? पंचवार्षिक योजनेमध्ये वा एवढेच पैसे आपल्याजवळ आहेत, हे 10 रुपये आहेत आणि या 10 रुपयामध्ये आपल्याला 20 कामं करायची आहेत, आपल्याला आपण कशाला प्राधान्य द्यायचं? हे करत असताना कोयनेचा जो प्रोजेक्ट आहे, कोयना धरणाचा जो प्रकल्प आहे, हा कोयना धरणाचा प्रकल्प गुजरातमध्ये त्यावेळी जात होता. यशवंतराव चव्हाण आणि मोरारजी देसाई तर मुख्यमंत्री होते, यशवंतराव चव्हाण उपमंत्री होते. पण त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये याची जास्त गरज आहे, या धरणाची. गुजरातला अनेक इतर सोर्सेस आहेत, ते व्यापारी लोक आहेत, इथे शेतकरी लोक आहेत. आणि मग तो तिढा त्यांचा किंवा तो वाद पंडित नेहरूंच्या दरबारात गेला आणि त्यांनी त्या ठिकाणी पंडित नेहरूंना पटवून ते कोयनेसाठीचे पैसे मंजूर करून आणले. तो कोयना प्रकल्प महाराष्ट्राची, त्याला आपण आज विकासाची संजीवनी म्हणतो, ती अशी ठरली की आज तुम्ही एक चित्र उभं करा की 60 वर्षापूर्वी आपल्याजवळ काय नव्हतं. महाराष्ट्र राज्याची निर्मितीच्या होण्याच्या आधी कोयनेचं भूमिपूजन झालं. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी लगोलग त्या ठिकाणी विद्युत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. आज त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये शेती ओलिताखाली आली, अनेक सहकारी साखर कारखाने उभे राहिले, MIDC किंवा औद्योगिकरण झालं, त्या पूर्ण पट्ट्याचा विकास, त्या पट्ट्याचा विकास झाला आणि महाराष्ट्राला पुरणारी वीज त्या ठिकाणी हे झालं. महाराष्ट्र उभा करण्यासाठीचं जर मूळ कळ जर कोणती असेल तर ती कोयना आहे. नाही तर आज कदाचित आपली अवस्था बिहारपेक्षा वाईट झाली असती. आज मी तर माझ्यासारखा माणूस, मराठी माणूस म्हणून सांगतो अभिमानानं की या महाराष्ट्राने भारताला सांभाळण्याची ताकद निर्माण केली आणि त्याचं मूळ हे त्या कोयनेमध्ये आहे. ही ठसठशीत अशी गोष्ट आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हा तुमच्या पूर्ण जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय आहे. तर त्यांच्या नेतृत्वाची काय वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकाल आणि राज्याच्या पायाभरणीत त्यांचं नेमकं योगदान कसं अधोरेखित कराल? यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर अतिशय संस्कारशील असं त्यांचं मन होतं आणि अत्यंत गरीब परिस्थितीतून ते पुढे आलेले होते की त्या काळी त्यांच्या चरित्राचं वाचन करत असताना आपल्या लक्षात येतं की परीक्षेची फी भरण्यासाठी त्यांना पैसे नव्हते. त्यासाठी त्यांच्या मातोश्री विठाबाई त्यांनी त्या माऊलीने कराडसारख्या ठिकाणी की जिथे सरकारी कार्यालय काय होतं तर की कोर्ट होतं, मामलेदार कचेरी होती, तर त्या मामलेदारांच्या घरी जाऊन धुण्या भांड्याचं काम त्यावेळी किंवा घरात पडेल ते काम त्यांनी त्या काळामध्ये केलं केवळ मुलाच्या शिक्षणासाठी. या संस्कारातून वाढलेला मुलगा शाळेच्या वयामध्ये जेव्हा त्यावेळी गांधीजींनी असहकार्याची चळवळ म्हणा किंवा स्वातंत्र्याची चळवळ उभी केली, त्यावेळेला आपल्या त्या कराडच्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी झेंडा उभा लावला, तिरंगा लावला. ब्रिटिशांच्या विरोधात ह्या विद्यार्थ्यांचं काय? मुख्याध्यापकांनी सांगितलं मातोश्रींना की तुम्ही जर माफीनामा लिहिलंस, माफी मागितली तर त्याला सोडतील पोलीस. त्यांनी सांगितलं नाही, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर तो करत असेल तर त्याला तुरुंगात जाऊ द्या. ह्या संस्कारातून वाढलेला हा मुलगा आणि त्यांना शिक्षा भोगावी लागली, त्यांनी ती भोगली आणि ते शिकले, पदवीपर्यंत शिकले. पुढे कोल्हापूरला जाऊन त्यांनी BA ची पदवी झाली, पुण्यामध्ये येऊन LLB ची पदवी केली. हे संपूर्ण हे सहज घडत नाही. इथे कोणीतरी घडणारा माणूस आहे, काहीतरी वैचारिक पातळी त्यांच्यावरती आहे आणि तो माणूस जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला त्याचं नेतृत्व हे तळातून विचार करणारं नेतृत्व होतं आणि म्हणजे मुळात स्वतः अनुभवलेली परिस्थिती, घेतलेलं उच्च शिक्षण, पुण्यासारख्या शहरामध्ये त्या काळी राहिल्यानंतर अनेक मान्यवरांची आणि नामवंतांची त्यांना लागलेली संगत, त्यांची ऐकलेली व्याख्यानं की त्यांनी त्या काळी विरा शिंदे वगैरे अशा मंडळींची कराडला जाऊन व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजित केले की ह्या माणसाला समाज सुधारावा असं वाटत होतं. ते एक समाज सुधारकच होते आणि मग त्यांच्या नेतृत्वाची जडणघडण ही अशी सर्वांगीण असल्यामुळे पुढे जेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी हा राज्य मला उभं करायचं आहे. पायाभरणी शब्द तुम्ही वापरला तर खरोखर ही पायाभरणी सर्व बाजूंनी त्यांनी योग्य केली. पहिली गोष्ट काय केलं पाहिजे तर आपल्याला या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. रोजगार उपलब्ध जाण्यासाठी इंडस्ट्री आली पाहिजे, इंडस्ट्रीला देण्यासाठी आपल्याला वीज आली पाहिजे. मग ती विजेची निर्मितीचा प्रकल्प त्यांनी सुरू केला. कृषीला त्यांनी प्राधान्य दिलं. यशवंतराव चव्हाण फक्त 1 मे 1960
ते 19 नोव्हेंबर 1962 ह्या 2-2.5 वर्षापुरतेच मुख्यमंत्री होते. त्या मुख्यमंत्री पदाचा जर कालावधी पाहिला आणि त्यांनी घेतलेले निर्णय जर आपण पाहिले तर आपल्याला आश्चर्य वाटतं की त्यांनी काय काय निर्णय घेतलेले आहेत. की सर्वात महत्त्वाचं म्हणजे 18 सहकारी साखर कारखाने त्यांनी उभी केले. कारखाने नुसते घोषित करून चालणार नव्हतं, त्यांना योग्य पद्धतीची मशागत करण्याची शेती पाहिजे होती. मग शेतीसाठी त्यांनी मग पुढची पिढी शेतीमध्ये आली पाहिजे यासाठी महाराष्ट्रामध्ये कृषी शाळेचे प्रयोग त्यांनी राबवले. आज आपण ॲग्रिकल्चर कॉलेजेस पाहतो, पण कृषी शाळा ह्या त्यांनी त्या आजही काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृषी शाळा आहेत, तर हे त्यांनी केलं. इंडस्ट्री उभी करत असताना पिंपरी चिंचवडची MIDC आपण पाहिली. सगळं बर्वेंसारख्या अधिकाऱ्याला त्यांनी बरोबर घेतलं आणि सांगितलं की मला एक चांगला मास्टर प्लॅन तयार करून घ्या. त्यावेळचे अधिकारीसुद्धा असे होते की नेत्यानं सांगितलं तर पूर्ण समर्पण करून ते काम करत होते. ते सगळं बर्वेंचं योगदान फार आहे आपल्या या शहरासाठी त्या या रूपानं. आणि मग नुसत्या इंडस्ट्रीसाठी प्रश्न विधानसभेमध्ये उभा केला की तुम्ही नुसती बेकारीवरती मात कशी करणार. कारण त्यांचं आणखी एक धोरण होतं की मुलं शिकली पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत म्हणून त्यांनी गावोगावी माध्यमिक शाळांची उभारणी करायला सांगितली. आणि त्याच्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी पुढे यावं. कारण स्वातंत्र्याचं म्हटले आता झालेले काम, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या सामाजिक कार्याची किंवा सामाजिक दिशा देणाऱ्यांनी आता शिक्षणाकडे वळावं. पैसा नव्हता शासनाकडे, मग खाजगी शाळा आल्या पाहिजेत. मग खाजगी शाळा बांधण्यासाठी शासनाकडे एवढे पैसे नव्हते. हे माध्यमिक शाळांच्या बाबतीमध्ये म्हणजे मॅट्रिकपर्यंत ही मुलं शिकण्यासाठी खेड्यापाड्यातली मुलं शिकणार कशी, तर त्याच्यासाठी त्यांनी EBC सवलत आणली, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. भारतामध्ये एकमेव प्रयोग महाराष्ट्रामध्ये तो झाला. आणि हे ह्याचं बीज कुठं दडलेलं आहे, त्यांच्या स्वतःच्या शिक्षणासाठी किंवा परीक्षेची फी भरण्यासाठी मातोश्रींजवळ पैसे नव्हते. त्याचं बीज त्यांना म्हणजे हे जे दुःख त्यांनी पाहिलं ते दुःख जाणीव होती इतरांच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून गेल्या मागच्या 2-3 पिढ्या ज्या तुमच्या माझ्या सहित EBCची सवलत घेऊन आपण पुढे आलेलो आहोत. हे त्यांचं जे योगदान आहे ते फार मोठे. पण प्रश्न असा उभा राहिला त्यांना विधानसभेमध्ये, तुमच्या त्या विधानसभेच्या कामकाजामध्ये पाहायला मिळतं की तुम्ही नुसती मॅट्रिकपर्यंत मुलं शिकून काय करणार, त्यांना रोजगार कुठून देणार. त्यांनी सांगितलं मी दुसऱ्या बाजूला MIDCची निर्मिती करतोय, पण MIDCमध्ये कुशल लोक आले पाहिजेत म्हणून ITIची त्यांनी निर्मिती केली. तुम्ही पहा ITIचं महत्त्व त्या काळी एवढं होतं. आम्ही ज्यावेळेस 10वी 11वी झालो असेल मॅट्रिक, तर त्यावेळेस अनेक जण पहिलं काय करायचं तर ITIला कोणता येते तिथं फॉर्म भरायचा, तिथं नंबर लागला म्हणजे पाहिजे म्हणून इतका ITIचं. कारण ITIचा कोर्स झाल्याखेरीज इंडस्ट्रीमध्ये चांगला जॉब मिळत नव्हता. त्या 2 पिढ्या आज आपल्या बाहेर पडलेल्या आहेत. भले त्यांची मुलं आज कोणी कॉम्प्युटर इंजिनियर्स असतील, कोणी डॉक्टर्स असतील, पण त्यांच्या वडिलांना मात्र माहिती आहे ITIचं महत्त्व काय आहे. माझ्या वडिलांनी ड्राफ्ट्समन म्हणून ITI केलं, तिथूनच त्यांच्या हे यशवंतरावांचं देणं. हे म्हणजे आपण 3 विषय पाहिले, कृषी पाहिलं, सहकार पाहिलं, औद्योगिकरण पाहिलं. औद्योगाला देणारी यंत्रणा म्हणजे मनुष्यबळ ज्याला म्हणतो ते मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ देण्यासाठी ITI पाहिलं. ITIला जाण्याच्या आधीच्या माध्यमिक शाळा पाहिल्या. यशवंतराव चव्हाण याच्यावरती थांबत नाहीत. देश किंवा राज्य घडवायचं म्हणजे काय घडवायचं तर माणूस घडला पाहिजे. आणि हा माणूस केवळ खायला मिळालेली माणूस मिळत नाही, केवळ शिक्षण मिळालेली माणूस मिळत नाही, त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत. कला, साहित्य, नाट्य, क्रीडा. मग याच्यासाठी त्यांनी त्या काळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती केली की माणसाचा ही सर्वांगीण विकास झाला पाहिजे. पहा ही फार मोठी कल्पना आहे. त्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचा निर्णय त्या काळी घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठी भाषेसाठी काम करणारा हा नेता की त्यांनी घेतला. आणि एवढंच नाही, पद्मनाभ कोश तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, आज आपण कलेक्टर म्हणतो आजही. मग कलेक्टरला पर्यायी शब्द काय तर जिल्हाधिकारी. कोणत्या लिपिकाला म्हणजे क्लर्क म्हणायचे, क्लर्कला पर्यायी शब्द काय तर तो लिपिक. याचा एक अख्खा महाराष्ट्र शासनाचा पद्मनाभ कोश हा यशवंतराव चव्हाणांनी काढला. त्याच्यावरती कमिटी नेमली, अनेकांना माहिती नाही. आणि आज आपण पुन्हा उलट्या प्रवाहाकडे चाललेलो आहे. आपल्याला इंग्लिश बोललं की खूप छान वाटतं. मी तहसीलदार म्हणतो तेवढाच एखादा शब्द असेल, बाकी कलेक्टर म्हणतो, अजून काय आणखी त्याला वेगळा शब्द आहे, डिव्हिजनल कमिशनर म्हणतो, पोलीस कमिशनर म्हणतो, पण त्याला मराठी हो अनेक BDO. तर पण याला मराठी शब्द देण्यासाठी त्यांनी ते केलं. आणि करत असताना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावरती अध्यक्ष म्हणून कोणाला नेमलं, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री हे केवळ विद्वान नव्हते, हे अत्यंत सुधारित विचारणाचे विद्वान होते. ते पंडित होते, परंतु ते गुरफटलेले पंडित नव्हते, खुल्या दिलाचे. योगायोगानं मला पंडित तर्कतीर्थांनाही भेटण्याचा योग आला. प्राज्ञपट शाळेला मी अनेकदा भेटी दिल्या.
आज त्या मराठीमध्ये जे काम झालेलं आहे, म्हणजे एखाद्या टाटा बिर्लानं, एखाद्या अंबानीनं एखादी मोठी इंडस्ट्री केली, त्याचं मूल्य लाखो करोडो कोटीमध्ये होईल. परंतु हे जे मराठी भाषेसाठी झालेलं जे काम आहे या मराठी कोशाच्या निमित्तानं, शब्दकोशाचे काम जे आहे, हे कितीही कोटी ओतले तरी ते पुसणारं काम नाही. अनमोल आहे ते. अनमोल काम आहे. त्याचे आज 18 खंड आलेले आहेत. हे खरं मराठी माणूस याच्यात जात नाही, पाहत नाहीत. हे कोणी केलं? यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. मुंबईमध्ये कलेला वाव देण्याच्यासाठी ज्याला आपण चित्रनगरी म्हणतो, ती चित्रनगरीतल्या सोयी सुविधा देण्यापर्यंत त्यांनी काम केलं. तमाशाला, लोककलेला, लोकसाहित्याला राजाश्रय देण्याचं काम त्यांनी केलं. कुस्तीसारख्या क्षेत्राला राजाश्रय देण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे महाराष्ट्र घडवायचा म्हणजे नेमका काय? बरोबर. सर्व बाजूने मराठी माणूस घडला पाहिजे, सर्व बाजूने महाराष्ट्र घडला पाहिजे, ही पायाभरणी कामं त्यांनी केली. आणि आजही आपला महाराष्ट्र त्याच्यावरतीच उभा राहिलेला आहे. हे झालं यशवंतराव चव्हाणांचं खरोखरच वादातीत आणि सर्व पक्षीय लोक राजकारण वगैरे बाजूला ठेवून त्यांचा तो मान्य करतात की निश्चितच. त्यांचं योगदान हे खरोखरच अतुलनीय अशा पद्धतीचंच होतं. आता काही प्रलंबित प्रश्न आणि मुद्दे आहेत जे महाराष्ट्र निर्मितीशी निगडीत आहेत. तो म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न. अजूनही अधूनमधून ते चकमकी सुरू असतात. तर का नक्की तो आजपर्यंत प्रलंबित राहिला? खरं तर माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या माणसाला सुद्धा हा न सुटलेला प्रश्न आहे आणि खंत पण आहे की तो मंगल कलश आणताना कुठे कलंडला का? त्यातले 4 थेंब बाजूला गेले आणि ते आपण घेऊ शकलो नाहीत का? 1985-86च्या दरम्यान आपल्याला आठवत असेल, बाळासाहेब ठाकरे, शरदराव पवार, छगन भुजबळ या सर्व मंडळींनी पुन्हा हा प्रश्न घेतलेला होता. त्यासाठी आंदोलन केलं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आवाहन केलं होतं की महाराष्ट्रातल्या तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावं. मी स्वतः माझी बॅग घेऊन त्या काळी निघालेलो होतो की या आंदोलनात आपण सहभागी व्हायचं, परंतु पोचू शकलो नाही. काय वेळ असेल त्याचं कारण, लहानपणापासून हे वाचत आलेलो, ऐकत आलो की अरे हा मराठी माणसांच्यावरती अन्याय झालेला आहे, ती तिथं राहिलेलं आहे. आजही जेव्हा मी पुन्हा त्या प्रश्नाकडे वळतो, त्यावेळी अनेक काही दिग्गज, तुम्हाला माहिती आहेत माझे संबंध किंवा एक बैठक मोठमोठ्या नेत्यांशी आहे त्याच विचारसरणीतल्या, त्यांनाही मी हे प्रश्न विचारतो. परंतु हे झालं नाही. मग त्याच्यावरती महाजन कमिशन नेमला, अमुक आयोग आला, तमुक आयोग आला, पण माझा निपाणी, कारवार, बेळगाव, धारवाड या परिसरातला मराठी माणूस आजही त्या ठिकाणी, आणि कुठेतरी मला असं वाटतं की कधीतरी असं झालं असतं ना की कर्नाटकामध्ये एखादं प्रादेशिक सरकार आणि महाराष्ट्रामध्ये एखादं प्रादेशिक सरकार आलं असतं तर त्यांच्यात ही तडजोड झाली असती. राष्ट्रीय विचारांची सरकार, हे माझ्यासारख्याचा निष्कर्ष, हे उत्तर नाही आहे, माझ्या मनात वाटलेली गोष्ट आहे. तर काँग्रेस हा देश राष्ट्रीय व्यापाराने विचार करणारा हे आहे की ही माणसं तोडायची कशी, असं काय त्यांच्या पुढे अडचण आल्या का? गेले 10-15 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे, तोही राष्ट्रीय पातळीवरती काम करतो. त्यांना मग ही प्रादेशिक आपल्याला वेगळं काय हे नको का? की तो धोका नको, असं काही भीती त्यांच्या मनामध्ये आहे की काय, की आपण मग ते 4 जिल्हे तोडल्यानंतर तिथलं राज्यातले लोक आपल्यावर नाराज होतील का? आणि तो इतका कळीचा प्रश्न होऊन गेला की कदाचित एखादी जखम त्याच वेळेला जर तोडून काढली असती तर बरं झालं असतं. त्यावेळेला तो का राहिला माहिती नाही, पण कदाचित मराठवाडा, विदर्भ, मुंबईवरती जास्त फोकस झाला आणि मुंबईसाठी लढताना हे आज ना उद्या तो सुटेल अशी भावना त्यांच्या नेत्यांच्यामध्ये होती की काय माहिती नाही. परंतु हे अतिशय मोठं शल्य प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आहे, तसं माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे. मी त्याच्यातले काही गोष्टी मुद्दाम एखादं उदाहरण देतो की मी त्या भागामध्ये गेले की आवर्जून तिथल्या मराठी माणसांशी बोलत असतो. आणि मग तिथे मी एका गावामध्ये राहण्याचा मला प्रसंग आला सीमेवरच्या, की ते गाव कर्नाटकमध्ये होतं आणि कर्नाटकमध्ये असलेल्या त्या गावामध्ये एका बाजूला आम्ही जिथे मुक्काम केला, अतिशय खेडेगाव आहे ते, तर एका बाजूला आम्ही मुक्काम केला तर त्या वस्तीवरती पूर्णतः अंधार होता आणि पलीकडे काही अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती दुसरी एक वस्ती होती. एकाच गावच्या ह्या 2 वस्त्या होत्या आणि त्या ठिकाणी उजेड होता. तर त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की आम्ही कर्नाटकमध्येच आहोत, ही मराठी लोकांची वस्ती आहे, ती कानडी लोकांची वस्ती आहे आणि इकडची वीज जर गेली तर ती 4-4 दिवस येत नाही आणि तिकडे सहसा वीजच जात नाही.
इकडच्या शेतीला पाणीच मिळत नाही, हा सुद्धा दुजाभाव चाललेला आहे. खरं तर ते ज्यांनी ते भोगलंय त्यांनाच त्याचं तीव्रता त्या प्रश्नाची. मी 2च दिवस तिथे होतो, ते मला सांगताना इतकं होतं, त्या लोकांना काय वाटत असेल. महाराष्ट्रातल्या या पॉडकास्टच्या निमित्तानं मी तर सर्व पक्षांच्या नेत्यांना पुन्हा एकदा सांगेल की बाबांनो, ह्या महाराष्ट्रातल्या इतर सामाजिक गोष्टी चाललेल्या आहेत, पण या किंवा प्रगतीच्या अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी होत आहेत, त्या कोणी नाकारत नाहीत. परंतु हे करत असताना सर्व अभ्यासू मंडळींनी, सर्व पक्षाच्या धोरणांनी या कर्नाटकच्या सीमावरच्या प्रश्नावरती त्या मराठी बांधवांसाठी आपलं सगळं लक्ष केंद्रित करावं आणि पुन्हा एकदा ती मुवमेंट हातामध्ये घ्यावी आणि यशस्वी करावी, असं माझ्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून आवाहन करतो. एक स्वतंत्र विदर्भाची मागणी या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता? त्यात फायदे काय आहेत, तोटे काय आहेत? म्हणजे अगदी तुम्ही आधी सांगितलं की जो मूळ प्रस्ताव होता त्याच्यात सुद्धा मराठवाडा आणि विदर्भ वेगळा दाखवला होता. याच्यामध्ये थोडंसं मागे जावं लागेल आपल्याला. ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची मागणी होत होती त्यावेळेला मराठवाड्यातले लोक तयार होते, परंतु विदर्भातले मग बापूजी आणे आपण नाव ऐकलेलं आहे, बापूजी आणे असतील आणि इतर अनेक म्हणजे इव्हन मारुतराव कन्नमवारसुद्धा या महाराष्ट्रामध्ये यायला तयार नव्हते. त्यांना स्वतंत्र राज्य पाहिजे होतं. मराठवाड्याची एक स्वतंत्र ठेवण आहे. पूर्वी गोंडवानांचं राज्य होतं, भोसल्यांचं वेगळं राज्य होतं, म्हणजे नागपूरकर भोसल्यांचं. ते तर अगदी आसामपर्यंत ओरिसापर्यंत पोचलेले होते त्यांच्या कर्तबगारीने. मग कदाचित त्यांची अस्मिता म्हणून त्यांना ते त्या अर्थाने पाहिजे असेल. परंतु जेव्हा ही सगळी मंडळी महाराष्ट्रातली एकत्र बसली असतील तर विदर्भ जर स्वतंत्र राहिला असता, आज माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा फिरतो आणि पाहतो तेव्हा मनात विचारतं, विदर्भ आज जितका विकसित आहे तितका विकसित कदाचित झाला नसता. उद्योगांची जी आपली जी जननी आहे ही मुंबई आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, आज त्याला पण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, तिथपर्यंत ही गेली. नागपूरलाही आज अनेक उद्योग गेले, परंतु मूळ जो उत्पन्नाचा स्रोत होता हा तो ह्या महाराष्ट्रामध्ये होता. आणि मग त्यावेळेला काय झालं, शंकरराव देव आणि भाऊसाहेब हिरे यासारखे जे मातब्बर मंडळी जे होते यांनी ह्या विदर्भातल्या नेत्यांची समजूत काढली. त्यांना सांगितलं की विदर्भ आणि आपण सगळे मराठी माणसं म्हणून जर एकत्र राहिलो तर आपल्याला प्रगतीला वाव आहे, एकत्रितरित्या आपल्याला. आणि मग मला नेमकं साल आठवत नाही, परंतु एक अकोला करार झाला, दुसरा नागपूर करार झाला आणि त्यांनी काही आश्वासनं त्यावेळेच्या मंडळींनी दिली की आपण ह्या समान विकास होईल या पद्धतीने आपण पाहूया. मग आपल्याला पुढे जाऊन जर आपण राजकीय इतिहास जर पाहिला, यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेल्यानंतर त्या पाठोपाठ जे मुख्यमंत्री झाले ते मारुतराव कन्नमवार होते, ते विदर्भातले होते. दुर्दैवाने मारुतराव कन्नमवारांचं पदावरती असतानाच निधन झालं 1-1.5 वर्षातच. आणि मग मारुतराव कन्नमवार जाता आता मला एकच सांगितलं, मारुतराव कन्नमवार हे अतिशय बुद्धिमान नेते होते. त्यावेळचे नेते सगळेच बुद्धिमान होते. मारुतराव कन्नमवारांनी राजमाता जिजाऊंचं चरित्र लिहिले. अनेकांना माहिती नसेल आजच्या महाराष्ट्रातल्या राजकीय मंडळींना. आजची काही राजकीय मंडळी पुस्तक हातात घेत नाहीत, पण त्यावेळची राजकीय मंडळी पुस्तकं लिहित होती, वाचतही होती. तर असं मारुतराव कन्नमवारानंतर पुन्हा पुढचं मुख्यमंत्रीपद हे वसंतराव नाईकांना दिलं गेलं. वसंतराव नाईक जवळपास 12.5 वर्ष, 11.5 का 12.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हा एक बॅलन्स, समतोल सांभाळण्याचा भाग तो आपण त्यावेळेला केलेला आहे. परंतु जर विदर्भ कदाचित वेगळा असता, आज आपण पाहतो समृद्धी मार्ग आहे, इतर काही विकासाच्या गोष्टी चाललेल्या आहेत, हे राज्याला समतोल करण्याचा एक प्रयत्न चाललेला आहे. आणि जर मुंबई पुण्याचा जर पैसा वापरला गेला नसता तर विदर्भाला कदाचित, आज आपण विदर्भाच्या जुन्या भावंडांकडे जर पाहिलं, शेजारी छत्तीसगड आहे किंवा मध्य प्रदेशचा काही भाग आहे, इकडे जर पाहिलं तर विकासाच्या बाबतीत ते किती मागे आहेत, त्यांच्यातच एक तुकडा त्यांचा राहिला असता. तर त्या अर्थानं नाही झालं ते बरं झालं. मराठी अस्मिता जपली गेली आणि आपल्या प्रवाहामध्ये त्यांना घेतलं गेलं. त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान काहीच झालेलं नाही, फायदाच झाला, असं माझ्यासारख्याचं मत आहे. आता आपण महाराष्ट्राच्या इतिहासातून वर्तमानाकडे थोडंसं येऊयात की आजच्या महाराष्ट्रापुढील प्रमुख आर्थिक, राजकीय, सामाजिक आव्हानं काय वाटतात? वर्तमानाकडे आत्ताच मी जायला सुरुवात केली होती. समृद्धी मार्गाचा जो विषय आहे त्याविषयी कोणाचं काही मत असेल, माझ्यासारख्याला असं वाटतं की दळणवळण सुधारल्याखेरीज विकासाची गंगा पोहोचत नाही. आणि त्या अर्थानं आपण त्याच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता पाहतो.
आणि विदर्भातले जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये विकासाच्या गंगा जाण्याच्या दृष्टीने ते उपयोगाचं ठरेल. शैक्षणिक दृष्ट्यासुद्धा आपण जर विचार केला तर आजही पुण्याच्या अवतीभोवती फार मोठे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरची विद्यापीठं आलेली आहेत. ही विद्यापीठं तिकडे देखील जायला हवीत. कारण अनेक अंगानं आपण मी विचार करतो की सगळाच विकास आपण पुण्यामध्ये आज आपल्याला दिवसात चालता येत नाही. एक असा रस्ता दाखवा की तुमचं 4 चाकी सोडा, दुचाकी सोडा की लक्ष्मी रोडने किंवा मधल्या कोणत्याही गल्लीतून आपल्याला मोकळं चालता येतं. त्याचं कारण आपल्या अवतीभोवती पुणे तर बाजूला राहू दे, आज आपण पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा असे अनेक विभाग झालेत की जिथून बोराडेवाडीहून इथं यायला भर दुपारी मला अर्धा तास लागला की जो की 12-13 मिनिटाचा रस्ता आहे. तर ही जी गर्दी वाहनांची आणि एकूणच झालेली आहे त्याचं कारण या ठिकाणी कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे उद्योगांचं. हे उद्योगांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा जे केंद्रीकरण झालेलं आहे हे आणखी थोडं बाहेर गेलं पाहिजे. तो प्रयत्न शरद पवारांच्या काळामध्ये झाला. म्हणजे मी पक्ष म्हणून नाव घेत नाही, कालावधी म्हणून घेतो की त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये 12-13 ठिकाणी MIDC नेल्या. पण रांजणगावला जाणारा आजही माणूस पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडला यायला राहायला मागतो. तळेगावला नोकरी करणारा प्राधिकरणामध्ये राहायला मागतो. चाकणमध्ये नोकरी करणारा मोशी, चिखली या भागामध्ये राहायला बघतो. याचं दुसरी बाजू अशी आहे की त्या ठिकाणी आम्हाला ज्या पद्धतीच्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या, उद्योगाचं म्हणजे औद्योगिकरण झालं, पण औद्योगिकरणाबरोबर त्या ठिकाणच्या ज्या बेसिक सुविधा ज्या आहेत, मूलभूत सुविधा आहेत, त्या सुविधांच्या बाबतीत आम्ही कमी पडलो. त्या ठिकाणी जर पाण्याचे प्रश्न सुटले असते वेळीच, त्या ठिकाणी जर चांगले रस्ते, उद्योगाच्या क्षेत्राच्या बाहेर गावखेड्यांना जोडणारे चांगले रस्ते योग्य वेळी झाले असते, चांगल्या शाळा झाल्या असत्या. कामगार वर्ग आहे त्याला वाटतं, प्रत्येकाला वाटतं अरे माझे हात आयुष्यभर मशिनीमध्ये काळे झालेले आहेत पण माझा मुलगा चांगल्या शाळेमध्ये गेला पाहिजे. ह्या सगळ्या चांगल्या म्हणणाऱ्या शाळा चांगल्या आहेत की नाही मला माहीत नाहीत, परंतु ज्यांना आपण सो कॉल्ड चांगल्या म्हणतो, मग त्या CBSEच्या असतील, इंग्रजी माध्यमांच्या वेगवेगळ्या संस्थांच्या शाळा असतील, या तिकडे पण निर्माण झाल्या पाहिजेत. मग तिकडे निर्माण जर झाल्या तर कदाचित माणसाला त्या ठिकाणी राहून पुढे जाता येईल. परंतु त्या अर्थानं सर्वजण शहराकडे येतात. हेच चित्र आपण संपूर्ण राज्यासाठी डोळ्यापुढे ठेवूया. मी हे मॉडेल फक्त पुणे जिल्ह्यापुरतं सांगितलं. राज्याच्या बाबतीत सुद्धा हे होणं गरजेचं आहे. का परभणीच्या मुलाला वाटतं की नाही चांगलं शिक्षण पुण्यातच होतं, मग चांगल्या शिक्षण संस्था तिकडे जाण्यासाठी राज्यकर्त्यांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. ज्यांना चांगलं, मग त्या चांगल्या म्हणजे 100 वर्ष झाले तरी आम्ही फर्ग्युसनला चांगलंच म्हणतो. त्यांनी तो दर्जा टिकवला, हे त्याच्याविषयीचं कौतुक आहे. पण फर्ग्युसनच्याही मंडळींना आणि राज्यकर्त्यांनाही वाटलं पाहिजे की आमचं फर्ग्युसन कॉलेज, म्हणजे उदाहरण म्हणून त्यांचं नाव घेतलं मी, की आज तिकडे सुद्धा गेलं पाहिजे. सिम्बॉयसिसने पुण्याच्या परिसरामध्ये शेकडो युनिट्स आज काढलेले आहेत. त्यांचे 10-5 युनिट जरी त्या तिकडच्या जिल्ह्यामध्ये गेले तरी तो विकासाला एक समानता मिळेल. हा एक भाग झाला. मला आणखी पुढे जाऊन बोलायचे कारण तुम्ही 2-3 विषय त्यामध्ये घेतलेले आहेत, सामाजिक आणि सामाजिक दृष्ट्या कुठेतरी आज आम्ही डिस्टर्ब आहोत. खतखत आहे मनामध्ये काहीतरी. सुखानं चाललेलं महाराष्ट्र जोपर्यंत आम्ही पोटासाठी मागत होतो तोपर्यंत आम्हाला सगळं, मी कामगार क्षेत्रात काम करणारा नेता आहे, मला कुठली जात धर्म आम्हाला माहिती नाही. आमची एकच जात होती, कामगार जात होती, आणि एकच धर्म होता, पोटाला नीट मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही झगडत होतो. परंतु आज महाराष्ट्रात आपण गेली काही वर्ष पाहतोय फार वेगळी बातम्या ऐकायला येतात. शिक्षणाच्या बाबतीमध्ये एकीकडे आम्ही चंद्राला स्पर्श करून येतोय, मंगळापर्यंत जायला मागतोय. शिक्षणाची उंची इतकी वाढते पदव्यांच्या माध्यमातून किंवा ठराविक याच्यातून, तरीसुद्धा भोंदूबाबासारखे प्रकार ज्या पद्धतीने आज आम्ही पाहतोय, वाचतोय, किळसवानं सगळं हे जे जाती आपली. हो, तर हे सगळं नेमकं काय चाललेलं आहे? आरक्षणासाठी आमची भांडणं होत आहेत. आरक्षण प्रत्येकानं मागावं, ज्याला पाहिजे त्यांनी ते मागितलं पाहिजे, मागण्याचा ज्याला त्याला अधिकार आहे, देणाऱ्यांनी देत राहावं. मात्र हे करत असताना आमच्यातली माणसं आमची फाटत चाललीत का? ही फाटणारी माणसं आपल्याला नको आहेत. कोणती जात कुठल्या जातीच्या डोक्यावर बसत नसते, परंतु हे कुठंतरी असं पेरलं जातं आणि मग मूळ जो विषय आहे आमच्या एकात्मतेचा, तो एकात्मता आमची तुटत चाललेली की काय? मग याच्यामध्ये नेमकं कोण काहीतरी करतंय, कोण काही पेरतंय, कुठं काय रुजतंय, याचा अभ्यास करणं हे सुद्धा आजच्या मला वाटतं नवीन पिढीला ते गरजेचं आहे. आणि हा सर्वांनी केला पाहिजे, सर्वांनी केला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र हा आज धगधगतोय, आतमध्ये पेटतोय, तो शांत करण्याची जबाबदारी ह्या सर्व शिक्षित मंडळींची आहे. आम्ही शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. शिक्षणातून आम्ही काय स्वीकारायचं ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. की आज अजून एक दुसरा एक विषय आहे, ह्या
जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने एवढी प्रगती केली प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ती शैक्षणिक संस्था असतील, औद्योगिकरण असेल, पण याच्यामध्ये आम्ही काहीतरी विसरत चाललो आहे. काय विसरत चाललो आहे माहिती आहे? परप्रांतातली, प्रांतवाद म्हणून मला बोलायचं नाही आहे, तरी देखील परप्रांतातील प्रत्येक माणूस या ठिकाणी येतो आणि थांबतो. आज मुंबईमध्ये जो विषय पुढे आला हा यायलाच नाही पाहिजे होता. मराठी आम्ही बोलणार नाही. तुम्ही इथे 20-20 वर्ष राहून जर एखादं मराठी माणसं बोलायचंच नसेल, भाषेचा एवढा तुम्हाला तुमचा अभिमान ठेवा, पण आमचाही सन्मान तुम्ही करा, हे मी म्हणेल. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मला असं म्हणायचं आहे की आम्ही ह्या पुण्याच्या अवतीभोवती जर आपण पाहिलं की पुणे, सातारा, नगर, नाशिक हे 4-5-6 जिल्हे जर पाहिले की याला आपण एक साधारणतः महाराष्ट्रातला प्रगत इलाका समजतो, प्रगत प्रांत समजतो, भाग समजतो. इथे काय झालेलं आहे, शेतीमध्ये काम करायला माणसं मिळत नाहीत. त्याचं कारण आम्ही आमची मुलं, मी स्वतः शेतामध्ये मी पूर्वी जायचो, आता जात नाही. मी जात नाही, माझी मुलं जात नाहीत. त्याचं कारण आता तिथे नागरीकरण झालेलं आहे. मग ठीक आहे, शेतीचा एक भाग झाला. आमचे जे पारंपरिक व्यवसाय होते, पारंपरिक व्यवसाय आम्ही सोडून दिले. मग जिथे जिथे पोकळी निर्माण होईल, पाणी कसं असतं, पाणी जिथे पोकळी होईल तिथे पाणी घुसतं. बरोबर. त्या पद्धतीने जिथे पोकळी निर्माण होईल त्या ठिकाणी मग उत्तर भारतीय, बिहारचे, आसामचे ही सगळी मंडळी येत आहेत. उद्या आमची काम करायची सवय जर पुढच्या काळामध्ये जर गेली तर मग आम्हाला फार अवघड होणार आहे. मग ते शिंप्याचं काम, टेलरिंगचं काम आपण म्हणूया, मोची काम आपण म्हणूया, केस कर्तनालयाचं काम म्हणूया, ह्या सगळ्या आपल्या ज्या मानवी जीवनातल्या जेवढ्या निकडीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या सर्व निकडीच्या. 12 बलुतेदार पद्धत होती. किती चांगला शब्द होता तो. आता लोक म्हणतील तुम्ही आम्हाला पुन्हा मागे नेता का? तर मागे नेता नाहीत, त्याच्यामध्ये तुम्हाला काही आधुनिकता आणता आली असती. आमचे व्यवसाय आम्ही आमच्या हातामध्ये ठेवले असते. केवळ परप्रांतीयांवर खापर फोडण्यात काहीच अर्थ नाहीच आहे, त्यांच्यावर फोडतच नाही आपण. चुका आपल्या आहेत. मग याचं आम्हाला आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की हे शिक्षण, कारण उठसूट प्रत्येकाच्या घरामध्ये कॉम्प्युटर इंजिनियरच जन्माला आला पाहिजे का, हा माझ्यासारख्याला मोठा प्रश्न आहे. मग आम्ही आज आम्हाला स्वप्नच पडत नाही. पूर्वी जे मगाशी सुरुवातीला मी म्हणालो की आम्हाला वाटायचं की 10वी-11वी झालो, आता कुठेतरी टर्नर तरी होईल, फिटर तरी होईल, वेल्डर, ती माणसं सुद्धा आज मिळत नाहीत. याचं आत्मचिंतन या महाराष्ट्रानं आज करण्याची गरज आहे. नाहीतर एका बाजूला सामाजिक दगदगता, दुसऱ्या बाजूला आर्थिकदृष्ट्या आमची कुठंतरी कमकुवतपणा निर्माण होईल. आज जमा झालेला पैसा उद्या टिकेलच असं नाही. तो जर टिकवायचा असेल तर हाताला कामधंदा पाहिजे, कौशल्य विकास आमचा झाला पाहिजे, कौशल्य आम्ही निर्माण केली पाहिजेत. आणि आम्ही काम करत असताना आम्ही इतरांना रोजगार देणारे झालो पाहिजेत. तिथे भाषेचा प्रश्न कदाचित येणारही नाही, परंतु आणि आम्हाला थोडंसं बाहेर पडलं पाहिजे ना. बरोबर. एखादा उद्योग आम्हाला विदर्भामध्ये घेऊन जायला पाहिजे. आहेत असे काही उद्योजक की त्यांची आता ही वेळ नाही नावं सांगण्याची, की विदर्भामध्ये जाऊन त्यांनी ते केलेले आहेत. काही जण तिथे मराठवाड्यामधल्या जिल्ह्यामध्ये जाऊन हे उद्योग करतायत. ही संख्या वाढली पाहिजे. आमची एखादी चांगली रिसर्च लॅब जर जालना जिल्ह्यात झाली तर काय बिघडेल? नाही. NCL म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुण्यामध्ये आहे, तर आमच्या सगळ्या खाजगी सगळ्या लॅबसुद्धा पुण्याच्याच अवतीभोवती होतात. हे थोडंसं आपल्याला मानसिकता आमची बदलली पाहिजे. आणि याचा उपयोग कदाचित समृद्धी मार्गाच्या निमित्तानं जे काही दळणवळण होईल त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हावा असं मला वाटतं. मग हे आणि हा सामाजिक महाराष्ट्र जर टिकवायचा असेल तर आपल्याला सामाजिक आणि आर्थिक, तर आपल्याला शैक्षणिक आणि या पद्धतीचे कला कौशल्य विषयक देखील सुधारणा आपल्याला मान्य करावं लागते. तर बदलत्या काळामध्ये महाराष्ट्रात शिक्षण आणि सहकार या 2 गोष्टींचं महत्त्व कमी होत चाललंय असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवानं ही खरी गोष्ट आहे. सहकार या गोष्टीला गेल्या काही वर्षामध्ये घरघर लागली आहे आणि याला 2 कारणं महत्त्वाची आहेत. एक तर अतिश्रीमंत होण्याचा जो आस आमच्यात निर्माण झालेली आहे आणि आयत्या पैशावरती श्रीमंत होण्याचं, मग त्याला काही राजकीय लोकसुद्धा कारणीभूत असतील. अनेक ठिकाणी आम्ही पाहतो सहकारी पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील, सहकारी सूतगिरण्या असतील, सहकारी दूध संघ असतील, सहकारी साखर कारखाने असतील, अनेक तर मोडीतच गेलेत. की तो माझ्याचे 2 अर्थ होतात. माझा म्हणजे आपलेपणा असलेला माझा, आणि माझा म्हणजे माझंच फक्त त्याच्यावरती कंट्रोल आहे, तो माझा. आणि मग तो शेवटी गिळंकृत करून तो माझाच कसा होईल ही पाण्याची प्रवृत्ती अलीकडे काही वर्षामध्ये निर्माण झाली. अनेक साखर कारखाने मोडकळीस आले. त्यांनी खाजगीकरण केल्यानंतर मात्र त्यांची प्रगती जोरात झालेली आहे.
तर हे ग्रहण सुटणं फार गरजेचं होतं आणि याला भ्रष्टाचार आणि मीच एकटा श्रीमंत होणं, ज्या यशवंतराव चव्हाणांनी पै शेतकऱ्यांची गोळा करून आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन समृद्धीकडे जायचं हे स्वप्न पाहिलं होतं. सहकारातून समृद्धी ही स्लोगन होती, हे ब्रीदवाक्य होतं. आता सहकारातून माझी समृद्धी, बाकीच्यांची काही ते पहा, हे एक झालेलं आहे. शिक्षण हा अतिशय चिंतनाचा विषय आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी कधीच कुठल्या विषयावरती बोलताना कुठल्या सरकारवर टीका करत नाही. सरकार म्हणजे आपले प्रतिनिधी आहेत. आज त्याचा झेंडा कुठला असेल, उद्या कुठला असेल, पण एकूण प्रशासन यंत्रणेवरती प्रशासनाकडून काम करून घेणारी ही राज्यकर्त्यांची जी फळी आहे, ही फळी या महाराष्ट्राकडे फार चांगल्या नजरेने पाहते असं वाटत नाही. आमची जी जीवन शिक्षण पद्धती होती, आमच्या पूर्वी जीवन शिक्षण मंदिर म्हणायचो आपण, ह्याच्यामध्ये जो बेस होता, जो पायाभूत जे होतं, जे मूल्य शिक्षण होतं, ते मूल्य शिक्षण आज हरवलेलं आहे. का आम्ही त्या CBSEच्या मागे लागलो? का आम्ही त्या इंटरनॅशनल शब्दाच्या मागे लागलो? इंटरनॅशनल जरूर व्हा, परंतु आधी तुमचा पाया मजबूत करा. आणि याच्यामध्ये मग अलीकडे आपण मराठी शाळा बंद होताना पाहतोय. ही मराठी शाळा बंद होण्याला केवळ शासन जबाबदार आहे असं नाही, त्याला मी पण जबाबदार आहे, तुम्ही पण जबाबदार आहेत. कारण मला प्रत्येकाला आपल्याला वाटतं आपली मुलं उच्च शाळेमध्ये गेली पाहिजेत, इंग्रजी शाळेमध्ये गेली पाहिजेत. इंग्रजी शाळेतही जात असताना मराठी शाळांचं महत्त्व आम्ही कमी करून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीचं ही, आणि मग या शाळेमध्ये जाताना मग इथे माझी संस्कृती, माझे जुन्या परंपरा, माझी मूल्य, आईवडिलांना नमस्कार करण्याची मूल्य आम्हाला शाळेमध्ये सांगितली, आईवडिलांनी सांगितलीच, पण शाळेंनी सांगितली. आजही माझं वय 60मध्ये आहे, माझे शिक्षकांची वय 78-80चे आहेत. आजही आम्ही त्यांना भेटतो, आजही त्यांना कसे आहात म्हणून विचारणा करतो. हे दिसतं का हल्लीच्या मुलांमध्ये शिक्षकाविषयीची आस्था नाही दिसत आहे. त्याचं कारण असं की शिक्षणाची पद्धतीच चुकीची आहे, शिक्षणासाठी निवडलेल्या शाळाच आमच्या चुकीच्या आहेत. ती अमुक मिस आली आणि गेली, पुढच्या वर्षी त्या मिसचा याचा संबंध नसतो. तर ही जे संस्कार मूल्य जी त्या काळी जतन केलेली आहेत ती आयुष्यभर उपयोगी पडतात. आता फक्त पोटार्थी शिक्षण झालेलं आहे. माणूस घडवणारं शिक्षण राहणं. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या करताना सांगितलेलं होतं. आम्ही विवेकानंदांच्या प्रतिमा पाहतो, पण विवेकानंदांच्या विचारात डोकावत नाही, त्यांचा अंतरंग पाहत नाही. त्यांनी सांगितलं शिक्षण म्हणजे पदव्यांच्या भेंडोळ्यांनी घर भरण्यासाठी शिक्षण घेऊ नका, तर जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये माणूस म्हणून धाडशीपणाने उभं राहण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ते शिक्षण दिलं पाहिजे. किती सुंदर आहे ते. पण आम्हाला नाही. साने गुरुजींनी शिक्षणाचं मूल्य आम्हाला सांगितलं. आम्हाला साने गुरुजीच माहिती नाही. मी अनेक ठिकाणी व्याख्यानांना जातो, एका शाळेमध्ये मुलांना विचारलं साने गुरुजी कोण माहिती आहेत का, तर नाही माहिती. सर्वात वाईट म्हणजे त्या शाळेतल्या शिक्षिकेला सांगता आलं नाही साने गुरुजी. ते म्हणले मी ऐकलेत फक्त. वाचा मॅडम, तुम्ही वाचलात तर मुलांना सांगाल. ही टीका म्हणून सांगत नाही, ही गरज म्हणून सांगतो की आम्हाला ही जी आमची जी जुनी ज्या काही मूल्य शिकवणारी ज्या पिढी आहे ती पिढी आम्हाला अशी बाजूला करून चालणार नाही. दुर्दैवानं या याच्यामध्ये ती नाही आत्ताच्या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये. म्हणून या पुणे विद्यापीठामध्ये 12 प्राध्यापकाच्या जागा 10 वर्ष रिकाम्या राहिल्याचं मी पाहिलं. मी गेल्या वर्षी विद्यापीठात मला एका व्याख्यानासाठी बोलवलं होतं, तिथे मी माहिती घेतली. एवढ्या जागा रिकाम्या आहेत का? शिक्षण घेणारी मुलं नाहीत का? त्याचं एकच कारण आहे की त्या क्षेत्राकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच उदासीन आहे. कुठल्या मंत्र्याला जर शिक्षण मंत्री दिलं तो फार नाराज असतो. अलीकडच्या काळामध्ये, पूर्वी मधुकरराव चौधरीसारखी विद्वान माणसं शिक्षण मंत्री व्हायचे, त्यांनी त्यांच्या काळातले प्रयोग करून दाखवले. आता शिक्षण मंत्र्याकडे गेलं तर शिक्षण खातं आले की ती माणसं नाराज दिसतात, कृषी खातं आलं तर माणसं नाराज असतात. हे काय आहे? ही आमची पुढची पिढी निर्माण करण्याची क्षेत्र आम्हाला जर कमी महत्त्वाची वाटत असतील तर त्यांच्या विकासाचा गाडा हा पूर्ती जाणार कसा? पुढचा माझा प्रश्न असा आहे की सध्याची जी महाराष्ट्राची जी सध्याची धोरणं आणि नेतृत्व याचं मूल्यांकन तुम्ही कसं करता? आत्ता जे आपले 2 शेवटचे प्रश्न होते तुमचे, महाराष्ट्राची सामाजिक आर्थिक स्थिती, सहकार आणि शिक्षण, या गोष्टीकडे पाहण्याचं जर धोरण यांनी बदललं आणि ती जर अधिक व्यापक केली, सखोल केली, तर त्याची आज गरज आहे. कारण शिक्षण, औद्योगिकरणातून निर्माण होणारी माणसं, त्या माणसांना देणारं योग्य मनुष्यबळ आमच्यातलं निर्माण करणं, ही भूमिका आम्हाला राहिली पाहिजे. युवकांना आम्हाला
पोटार्थी शिक्षण देण्याऐवजी राज्य घडवणारं शिक्षण आम्हाला जर द्यायचं असेल, उद्याच्या काळातली माणसं उभी करण्याचं, तर ते आपल्याला त्या दृष्टीने आपल्याला पाहिलं पाहिजे. हे मला वाटतं नेतृत्वानं पाहिलं पाहिजे आणि त्याच अर्थाची धोरणं आम्ही आखली पाहिजेत. आज काय झालेले धोरण म्हणून सांगितलं जातं, परंतु त्याचं घडणं आम्हाला दिसत नाही. यशवंतराव चव्हाणांनी 1960 साली साहित्य संस्कृती मंडळ उभं केलं. साहित्य संस्कृती मंडळाच्या कामाचा पाढा वाचताना ती इतक्या गोष्टी आपल्याला आज सांगता येतील. अनेक गरीब लोकांचे, साहित्यिकांचे साहित्य त्यांच्या माध्यमातून आजही त्या योजना चाललेल्या आहेत. अशी अलीकडच्या काळामध्ये एखादं धोरण घेतलं आणि त्याच्यातून हे निर्माण झालं आहे असं सांगायला फारसं काही दिसत नाही. तर आपल्याला ते बदलावं लागेल. ज्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत, आता आणखी एक शिक्षणाच्या बाबतीमध्ये की जी स्वतंत्र विद्यापीठ हा जो प्रकार आलेला आहे, त्याला काय चांगला शब्द इंग्रजीमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी आणि अजून असं काहीतरी शब्द आहे. तर हा नेमका का? तुम्ही राज्यातली एकाच धोरणातून ही शिक्षणं चालली पाहिजेत असं मला वाटतं. या एखाद्याच्या LLB झालेल्याला या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळतो LLM करण्यासाठी, या विद्यापीठामध्ये मिळत नाही म्हणे आम्हाला वेगळे अधिकार आहेत. हे अधिकार कॉमन करा तुम्ही, ही व्यवस्था कॉमन करा, म्हणजेच प्रत्येकाला तुमच्या दरी निर्माण होणार नाही. आजही एखाद्या ठराविक विद्यापीठाचं नाव मुद्दाम टाळतो, मला कोणाची बदनामी नाही करायची. एखाद्या ठराविक विद्यापीठाचा विद्यार्थी बाहेर गेला तर त्याला पटकन नोकरी मिळते आणि दुसऱ्या विद्यापीठातल्या त्याच्यापेक्षा 2% जास्त मार्क्स असलेल्याला नोकरी मिळत नाही. ही जी तफावत आहे ना, ही या युनिव्हर्सिटीला वेगवेगळे दर्जा दिल्यामुळे. तुम्ही स्वतंत्र हे द्या, पण त्याचा अभ्यासक्रम सारखा असला पाहिजे, त्यांचं मूल्यांकन सारखं निर्माण होईल अशा पद्धतीने पाहिलं पाहिजे. आणि पुन्हा याचं हे जाते की पायाभूत गोष्टीतूनच आम्हाला याची सुरुवात करावी लागेल. तर एका निम्म्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं. सध्याच्या नेतृत्वाचं मूल्यांकन तुम्ही कसं करता? ते तुमचा राजकीय विचार बाजूला ठेवून एक अभ्यासक म्हणून मी तुमच्याकडून राजकीय उत्तर विचार अपेक्षित. करतच नाहीये. मी मागाशी यातलं एक अर्ध उत्तर तुम्हाला दिलेलं होतं की मी समृद्धी मार्गाचं उदाहरण दिलं की समृद्धी मार्गाला अनेकांनी विरोध केला असेल, अनेकांनी टीका केली असेल. तांत्रिक टीका ठीक असतील, परंतु राज्याच्या भल्याचा विचार करताना त्याची गरज आहे, पण त्याचा वापर अशा पद्धतीने झाला पाहिजे. हीच समृद्धीचे मार्ग सर्व क्षेत्रामध्ये यावेत. या पद्धतीनं जे घडलं पाहिजे ते तितकंसं घडताना दिसत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि ते जे पाऊल आहेत ह्या नेतृत्वानं, सध्याच्या सरकारनं त्याच दिशेने पाहिलं पाहिजे की समृद्धी मार्ग गेल्यानंतर त्या भागामधल्या शिक्षण संस्था, औद्योगिक उद्योगाचे हे सगळे उद्योग त्या ठिकाणी जातील आणि राज्याच्या विकासाला त्याचा हातभार लागेल. अलीकडे मी नदीजोड प्रकल्पांचंही ऐकलेलं होतं, तेही लवकर यावेत. केवळ याचा भ्रष्टाचार, त्याचा भ्रष्टाचार आज सगळ्यांचाच आहे, तो निपात व्हावा, तो प्रामाणिकपणे व्हायला पाहिजे. तो न होता त्याचा वापर आपल्या सत्तेपुरता होत असेल तर ते गैर आहे. तर त्याच्यापेक्षा आपण खरोखर याच्यातून आपल्याला काय उभं करता येईल, माणूस कसा उभा करता येईल या दृष्टीने त्यांनी जाण्याची गरज आहे. किंवा महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना माझं हे वाक्य पटणार नाही, परंतु मी राजकीय नेता नाही आहे, मी विचार करणारा माणूस आहे. ही जी आमिष दाखवणाऱ्या ज्या योजना आहेत ना, ह्या योजनांची गरज नाही. तुम्ही ज्यावेळेस नेतृत्व म्हणता, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, म्हणजे एका बाजूला कष्ट करून तळपणाऱ्या माणसाला दिवसभरामध्ये 4 पैसे मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही चांगल्या घरातल्या महिलांना चांगल्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या चांगल्या घरातल्या महिलांना सुद्धा जर त्या पद्धतीचे पैसे देत असाल, ही आमिष आहेत. या आमिषातून तुम्ही त्यांच्या कर्तृत्वाला रोखताय. या आमिषातून त्यांची कष्ट करण्याची बुद्धीची तुम्ही एक भिंत घालताय की मला घरात बसल्या 4 पैसे असे येणार आहेत. किती आहेत? मला वाटतं 1,500 रुपये वगैरे काहीतरी आहेत. आज उद्या 1,500 3 करतील पुढची निवडणूक आली तर. असं करू नका. हा आम्ही कष्ट केलेला पैसा या पद्धतीने तुम्ही तिकडे घालू नका. त्यांना योजना द्या. पूर्वी एक उदाहरण म्हणून सांगतो, आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये टाटा उद्योग समूह सर्वात मोठा उद्योग समूह आहे. किंबहुना माझ्यासारख्याने मी गेल्या वर्षी आर्टिकल केलं होतं की पिंपरी चिंचवडची आर्थिक कणा असलेली टाटा उद्योग समूह आहे. त्यांनी कामगारांच्या महिलांसाठी म्हणजे गृहिणींसाठी गृहिणी उद्योग काढलेले होते आणि घरी पाठवून त्यांना काही कामं दिली जायची, हातमोजे करणं, अमुक करणं. तुम्ही या महिलांना त्या पद्धतीने स्वतःच्या बळावर उभं करण्यासाठी काहीतरी करा. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ 1972ला पडल्यानंतर रोजगार हमीची योजना आल्या. ही रोजगार हमीची योजना म्हणजे प्रत्येकाला माणसाला स्वतःच्या कष्टावरती स्वाभिमानानं दिलेली ती संधी होती जगण्याची. ह्या संधी तुम्ही आम्हाला निर्माण करून द्या, त्याला विरोध नाही आहे. परंतु एकीकडे प्रत्येक पावलागणिक टॅक्सेशन वाढवायचे, रस्त्याचे टोल वापरायचे, ते टोल वाढवायचे,
कष्ट करणाऱ्याच्या खिशातला पैसा काढायचा आणि तुम्ही या पद्धतीने द्यायचा, ही सवय चांगली नाही. माणूस त्याच्यातून घडणार नाही तर माणूस बिघडणार आहे. माणूस घडणारा आणि माणुसकीने स्वाभिमानाने उभा राहणाऱ्या योजना याव्यात, असं माझ्यासारख्याला वाटतं. छोट्या राज्यांची निर्मिती हा एक राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय असतो, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की छोटी राज्य जी आहेत ती फारशी प्रगती करू शकणार नाहीत. त्यांना अनेक इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी, की महाराष्ट्र राज्याचा आपण ज्यावेळेस पट सगळा पाहतो, हा पट मांडल्यानंतर अनेक अर्थानं की आज आम्हाला जे या शहराचं मी सांगतो उदाहरण म्हणून, पवणेचं पाणी आम्हाला कमी पडल्यानंतर आम्ही भामा आस्केटचं पाणी आणण्याचं धोरण घेतलं, पुणे शहराला पण आणि पिंपरी चिंचवड शहराला पण. असं संपूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर भविष्यामध्ये ज्या राज्याला काहीच नाही, छोट्या राज्यामध्ये औद्योगिकरणाचे गोष्टी असतील, प्रशासनावरचा होणारा खर्च असेल, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर खूप मर्यादा पडतील. विकासाच्या बाबतीत जर दुसरी बाजू त्याची सुद्धा अशी आहे की काही उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था आहेत तर त्यांना बळ देण्यासाठी पैसा लागतो प्रचंड. हा पैसा आणणार कुठून तुम्ही? आज महाराष्ट्राचा जर गेल्या 50-60 वर्षाचा विचार जर केला तर महाराष्ट्र जो घडतोय, जो उभा राहतोय, भले मागणी होते, आमच्यावरती अन्याय झाला असं मधून अधून एखादं म्हणतं, ते म्हटलं पाहिजे कारण त्यांना ते पैसे गेले पाहिजेत. परंतु प्रत्यक्षामध्ये पैसा निर्माण करणारं केंद्र, आपण आपल्याच पुरतं उदाहरण घेऊ ना, विदर्भात किंवा मराठवाडा वेगळा झाला तर मराठवाड्याचे उत्पन्नाचे स्रोत जर कमी झाले तर मराठवाड्याचा विकास कुठून करणार आहात? केंद्र सरकार काय तेवढा पैसा देत नाही. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त GSTच्या रूपाने पैसा भारत सरकारला जातो, तो आज देशभर वापरला जातो. महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. असं ज्या राज्यामध्ये उत्पन्नच नाही त्यांचं काय होणार आहे उद्या? त्यांचा अननेसेसरी वाढणारा खर्च जो असेल तो खर्च जर वाचवायचा असेल तर मला वाटतं छोटी राज्य नकोत, मध्यम आकाराची राज्य. आणि महाराष्ट्रासारखी जी राज्य मोठं असून सुद्धा प्रगतीच्या मार्गावरती आहे त्याला तोडूच नये, त्याला तिथे ठेवावं. तुम्हाला नवीन निर्माण कुठं करायचे असतील, जिथे विकासाची गंगा पोचली नाही अशा ठिकाणी तुम्ही ती करा. पण महाराष्ट्रासारखं जे राज्य आहे, जे प्रगत आहे, विचारानं संस्कारक्षम असं हे राज्य आहे, ज्याचा इतिहास फार मोठा आहे. आणि महाराष्ट्राच्या पुरतंच जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हे मराठी राज्य घडण्यासाठी ज्या मातीने रक्त सांडलेलं आहे, ज्या मातीने वेदना सहन केलेल्या आहेत, त्या मातीतून आता आमचं हे वेगळं पण घडू नये, इतर राज्यांच्या बाबतीतही घडू नये. मगाशी एक मुद्दा जाता मला सांगायचा राहिला, फाजल आयोग यायच्या आधी आंध्रच्या लोकांनी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस ते पोट्टू श्रीरामालू जे होते त्यांनी उपोषण केलं आणि त्याच्यात दुर्दैवाने अंत झाला त्याचा. मग केंद्र सरकार जागं झालं खडबडून. ठिणगी जी आपल्या महाराष्ट्राची ती खरी तिथं पडली. ती ठिणगी मला आत्ता आठवली. तर तसं घडू नये. उद्यामध्ये आम्ही एकजुटीनं पुढं जाण्याच्या दृष्टीने हे राज्य जे आहे ह्या पद्धतीचं राहावं. लहान राज्य हे देशाला आर्थिकदृष्ट्या डब घायला नेणारी राज्य ठरतील असं माझ्यासारख्याला वाटतं. आता शेवटचा प्रश्न, भविष्यातील 25 वर्षामध्ये महाराष्ट्र कसा असावा असं तुम्हाला वाटतं आणि तो घडण्यासाठी युवकांची भूमिका काय असावी? खरं तर फार आव्हानात्मक पुढची 25 वर्ष आहेत की ज्याच्या मागच्या माझ्या 2-3 प्रश्नाचं जर सार काढलं, हा महाराष्ट्र पुढच्या 25 वर्षामध्ये मराठी माणसाच्या हातामध्ये राहील त्या दृष्टीने आम्हाला पहिलं पाऊल टाकावं लागेल. मी मगाशी युवकांनी काय केलं पाहिजे तर युवकांनी केवळ प्रवाहाच्या की सगळे IT करून अमेरिकेला जातात, युरोपमध्ये जातात असं न करता मला या राज्यामध्ये माझ्या राज्यासाठी काय करावं लागेल या दृष्टीने आम्हाला विचार करावा लागेल. उद्योगधंदे तसे निवडावे लागतील, शिक्षणाची व्यवस्था त्या पद्धतीची आपल्याला द्यावी लागेल, कला कौशल्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल, साहित्य, संस्कृती आणि क्रीडा या विषयावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण अनेकदा म्हटलं जातं की महाराष्ट्रापेक्षा लहान असलेले देश जगामध्ये अनेक गोष्टीमध्ये पुढे आहेत. ही जगामध्ये पुढे राहण्याची या राज्याची म्हणजे देशाला, आपल्या देशाला ओलांडून नव्हे पण देशामध्ये कर्तबगारी आमच्या राज्याच्या अनेक क्षेत्रामध्ये आजही आहे. ती जर टिकवायची असेल आपल्याला चांगल्या पद्धतीने तर हे माझ्या 25 वर्षानंतर मग ते औद्योगिकरणामध्ये, शेतीकरणामध्ये पुन्हा सहकाराकडे आम्हाला डोकावून पाहावं लागेल. पुन्हा अर्थव्यवस्था आम्हाला अधिक बळकट आम्हाला सहकाराच्या माध्यमातून करावी लागेल. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपल्याला इतकं स्ट्रॉंग राहावं लागेल, स्ट्रॉंग व्हावं लागेल की आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी मागणी व्हायला लागली. माझ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ द्या, खूप चांगली गोष्ट आहे.
पण त्या दूरदर्शी नेत्यांना मला असं सांगायचं की त्या दूरदर्शीपणामध्ये तुमच्या जिल्ह्याचं विमानतळ आणण्यासाठी तिथली आर्थिक उलाढालीसुद्धा तितक्या वाढतील, यासाठीचे उद्योग त्या ठिकाणी येतील, त्या उद्योगांना पूरक शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी होईल, या पद्धतीचं आपल्याला नेतृत्व तयार व्हावी लागतील. आणि यापुढची नेतृत्व ही राजकीय पातळीवरची होण्यापेक्षा विकासाच्या पातळीवरची व्हावीत. त्याच्यामध्ये धर्म, जात, प्रांत अशा गोष्टी न घेता या राज्याचा विकासाच्या दृष्टीने आम्हाला अधिक बळकट करणारं नेतृत्व तयार व्हावीत ह्या पुढच्या काळामध्ये. आणि त्याच्यासाठी आपल्याला अनेक ठिकाणी माहिती असेल, बड्या बड्या नेत्यांची लोकं येतात आणि मुलं त्या चांगलं काम करतात. देशात अनेक उदाहरणं आहेत. ही का करतात? ह्यांनी त्यांच्या मुलांना तशा युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलेलं असतं. आपल्याला त्या युनिव्हर्सिटीसुद्धा माहिती नाहीत. पुण्यामध्ये सुद्धा एखाद्या चांगल्या हिलवरती अशा युनिव्हर्सिटी किंवा असे कॉलेजेस आहेत. आपल्या मुलांनी त्याही शाखा निवडावेत. आम्हाला कोणाच्या हाताखाली केवळ किंवा कोणीतरी तेवढंच काम करण्यापुरतं जाण्यापेक्षा माझ्यामध्ये नेतृत्व काय घडेल या पद्धतीचं शिक्षण आम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे शेवटी सगळी उत्तरं येतात ती शिक्षणाशी निगडीत येतात. म्हणून आम्हाला शिक्षण पद्धतीतच बदल करून चांगल्या पद्धतीचं सक्षम राज्य. मध्यंतरी एक चांगली क्लिप आमच्या याच्यावरती फिरत होती. केरळसारख्या राज्यामध्ये शिक्षणाला किती महत्त्व दिलेलं आहे. केरळच्या मुलांसाठी दिल्लीमध्ये IAS होण्याच्या दृष्टीने, फक्त IAS, आम्ही MPSC म्हणतो, ते ओनली IAS म्हणतात, म्हणजे UPSC म्हणतात. त्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक स्वतंत्र कॅम्पस, मी तिथे भेट दिलेली आहे, ते कॅम्पस आहे. त्यांची मुलं तिथे शिकतात, शालेय शिक्षणापासूनच, की त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. आणि त्यांना शिकवण्यासाठी ऑलरेडी या प्रशासनामध्ये असलेली त्यांची मुलं तिथे येतात आणि त्यांचे टीचर्स तिथे येतात आणि त्यांना ते शिकवतात. शिक्षणाचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, राहण्याचा खर्च त्या ठिकाणी केला जातो. आज आपल्याला प्रशासनाच्या दृष्टीतून सुद्धा सक्षम मनोवृत्तीची मुलं खेड्यापाड्यातून घेतली पाहिजेत आणि याचा जबाबदारी राज्य शासनाने घेतली पाहिजे. तुमच्या खिशात पैसे असतील तर तुमचा मुलगा जाईल, माझ्या खिशात पैसे नसतील तर माझा मुलगा जाणार नाही. कदाचित तो प्रबळ असला तरी म्हणजे सक्षम असला तरी जाऊ शकणार नाही. तर याची जबाबदारी आता कुठंतरी सरकारनं इकडं पाहिलं पाहिजे. मुलं घडवण्याचा विचार केला पाहिजे. राज्य घडवायचं म्हणजे काय? नुसत्या रस्त्यांनी राज्य घडणार नाही. माणसं म्हणजे राज्य. आणि हा माणूस घडवण्याचं काम राज्य शासनाने करावं आणि त्याला साथ देण्याचं काम माझ्या युवा पिढीने करावं. इतकंच या निमित्तानं मी सांगतो. अरुण बोराडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक पद्धतीने या विषयाची मांडणी केली. अरुणजी, खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. आजच्या या संवादातून महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास आणि त्यामागचा संघर्ष, वर्तमानातील आव्हाने आणि भविष्याचा वेध आपण घेतला. अरुण बोराडे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक मांडणीबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विवेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.